सोलापूरच्या वैराग भागामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं शेतीला मोठा फटका दिलाय। झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। इर्लेवाडी शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दत्तात्रय गायकवाड यांना ह्या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय। त्यांच्या 2 बेदाणा शेडवरच्या ताडपत्री आणि लोखंडी संरचना जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेल्याचं दिसून आलंय। या शेडमध्ये सुमारे 40 टन द्राक्ष बेदाणा तयार करण्यासाठी वाळवण्यात आलेले होते, पण अचानक आलेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय। यासोबतच हत्तीज गावातील द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली आहे। सुमारे 200 झाडं उन्मळून पडली आहेत। या अवकाळी पावसामुळे वैराग भागातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि शेतकरी मेटाकुटीला आलाय। या नुकसानीमुळे आगामी हंगामातील उत्पादनावरती गंभीर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं नुकसानीची तात्काळ दखल घेऊन भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। मी राहणार इर्लेवाडी, गट नंबर 7, दत्तात्रय मच्छिंद्र गायकवाड। माझे 4 एकर जमिनीचं क्षेत्र आहे। त्या क्षेत्रामध्ये माझा 40 टन माल, कच्चा माल निघाला होता। मी ती शेडवर टाकला होता आणि माझं एक शेड झाडायला आलं होतं। 1-2-3 दिवसात झाडून निघत होतं। त्याचा कमीत कमी 7 ते 8 टन बेदाणा होत होता। त्याचं माझं 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे रात्रीच्या वाऱ्या कावदानामध्ये।